नमस्कार. अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय रव्या पोह्यापासून डोसा. तर इथं बघू शकता तुम्ही, आपण एक वाटी पोहे व्यवस्थित आपण ह्याला चाळून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण त्याच वाटीच्या मापाची दुसरी वाटी घेतली आणि त्या वाटीने आपण इथं रवा घेतलेला आहे. तर बारीक रवा आपल्याला इथं घ्यायचा आहे. रवा आपण चाळून वगैरे घेतला आहे. अर्धा कप दही लागेल, चवीनुसार मीठ लागणार आहे आणि आपल्याला पाणी लागेल. तर सर्वात आधी आपल्याला पोहे एका मोठ्या भांड्यात घालून घ्यायचे आणि पोहे आपल्याला 1-2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. तर व्यवस्थित असं पोह्यातलं पाणी काढून आपण ह्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक पेलाभर पाणी टाकून ह्याला असंच आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि ह्याला भिजेपर्यंत आपण तोपर्यंत मिक्सरचं भांडे घेतलेले आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्वात आधी रवा घालून घेतला आहे. तोपर्यंत पोहे भिजतायत आपले. त्यामध्ये आपण इथं अर्धा कप म्हणजे अर्धी वाटी भरून आपण इथं आंबट दही टाकलेले आहे. दह्याच्या वाटीमध्ये थोडं पाणी टाकून आपण रव्यामध्ये टाकले. आता पोहे पण आपले बघा 1-2 मिनिटं चांगले भिजवलेले आहेत मी. आता आपण पाण्यातले पोहे आपण काढायचे आणि इथं मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे. तर पोहे आपण इथं रव्यामध्ये मिक्स केलेले आहेत. आता आपल्याला मिक्सरचं भांडं मिक्सरला लावून छान हे वाटून घ्यायचे. तर इथं बघू शकता आपण इथं रवा पोहे मस्त असे वाटून घेतलेत एकजीव. आता एका भांड्यामध्ये आपण ह्याला काढून घेऊया. थोडं पाणी टाकून आपण ह्याला घट्टसर असं वाटून घेतलेले. तर पुन्हा एकदा थोडंसं आपण इथं पाणी घालून घेतलेलं आहे. तर इथं बघू शकता छान असं आपण हे वाटण वाटून घेतलेले. रवा पोहे मस्त आपले वाटून झालेले आहेत. आता हे आपण झाकण टाकून ह्याला एक थोडा वेळ 5-10 मिनटं असंच भिजायला ठेवू. म्हणजे ह्यातले रवा पोहे आहेत ते छान भिजले जातील. तर इथं बघू शकता किती घट्टपणा आलेला आहे. तर इथं बघा आता आपल्याला अजूनही पाण्याची गरज पडणार आहे. घट्टसर असं हे भिजल्यानंतर आपलं मिश्रण झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला इनो टाकून घ्यायचं आहे. तर थोडं आपण इथं एक पॅकेटमधला अर्धा पॅकेट आपण इथं इनोचं टाकून घेतलं आहे. ह्या ठिकाणी तुम्ही सोडा टाकू शकता. वरून किंचित असं इनोवर पाणी टाकूया आणि पुन्हा हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया. तर इथं बघू शकता आपण इनो टाकून छान हे पुन्हा हलवून घेतलेलं आहे. आता पुन्हा याला आपल्याला मिक्सरवर एकदा काढून घ्यायचे म्हणजे आपली मऊसूत असं आपलं हे मिश्रण छान तयार होईल. तर इथं बघा पुन्हा मी मिक्सरवरनं आपण काढून घेतलेले. कारण जेव्हा आधी भिजत ठेवलं होतं त्यावेळेस ह्याला फक्त एक घट्टपणा आला होता. त्यामुळं पुन्हा मिक्सरवर लावून मऊसूत असं आपण हे वाटण तयार केले. एकदम छान असं हे वाटण आपण तयार करून घेतलेले. आता पुन्हा ह्याच्यात आपण किंचित पाणी टाकून आपल्याला हे एकसारखं असं करून घ्यायचे. तवा तापत ठेवलेला आहे आपण. तवा तापून आपण गॅस मिडियम ठेवला आहे. थोडंसं तेल लावून घेऊया आपण तव्याला. आता आपण केलेल्या मिश्रणाचे 2 चमचे इथं भरून आपण इथं तव्यामध्ये घालून याचा छान असा डोसा तयार करून घेऊया. कढईने आपण ह्याला चांगलं तेल सोडून घेऊया. वरून पण थोडंसं तेल सोडून घेऊया. गॅस थोडा मोठाच ठेवलेला आहे आपण, जास्त बारीक गॅस केलेला नाहीये. आणि आता 1-2 मिनिटानंतर आपल्याला हा डोसा आहे तो पलटी करून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता डोश्याला खालनं छान असा कलर आलाय. डोसा पलटी केल्यानंतर पुन्हा याला थोडंसं आपण तेल सोडूया. तर इथं बघा आता दोन्ही साईडने आपला डोसा सुंदर असा भाजलेला आहे. आता आपण हा काढून घेणार आहे. एका ताटामध्ये बघा हा डोसा आपण इथं काढून घेतलाय. तर छान असे रव्या पोह्याचे मस्त मऊसूत मुलायम असे डोसे तयार होतात. दुसराही डोसा आपण त्याच पद्धतीने इथं तव्यामध्ये घालून घेतलाय. वरून पुन्हा थोडंसं तेल सोडून घेतलंय. आणि विशेष म्हणजे ह्या डोश्यांना जाळी सुद्धा खूप सुंदर पडली जाते.
तो डोसा पलटी करून आपण पुन्हा एकदा ह्याच्यावर तेल सोडून घेऊया. आणि दुसराही डोसा आपला छान असा बघा एकदम गुबगुबीत असे हे डोसे तयार होतात. फक्त तुम्ही रवा आणि पोहे पुन्हा 2 वेळा मिक्सरला लावून घ्या आणि छान असे बघा एकदम गुबगुबीत असे हे डोसे बघा तयार होत आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही आपला डोसा आहे तो खूप सुंदर आणि एकदम मऊसूत अगदी मुलायम झालेला आहे आणि चवीला पण तो तेवढाच छान लागतो. तर अशा प्रकारे सर्व डोसे आपले बनून झालेले आहेत. सोबत आपली नेहमीची जी खोबऱ्याची चटणी आहे ती मी थोडी बनवलेली आहे. तर इथं बघू शकता अगदी हातात तुम्ही कसेही जरी हे मुठीमध्ये दाबले तरी अजिबात तुटत नाही, जसेच्या तसे हे डोसे राहतात. आता एका प्लेटमध्ये आपण चटणी आणि डोसे घेऊया आता. तर इथं बघा एकदम असा मी डोसा हात दाबला तरी पण तुटत नाही. छान असे मऊ मुलायम असे हे डोसे आपण नाश्त्यासाठी आज तयार केलेत. सोबत खोबऱ्याची चटणी तयार केलेली आहे किंवा तुम्ही बटाट्याची भाजी करू शकता. तर इथं बघू शकता तुम्ही अगदी सकाळच्या वेळेला जरी नाश्त्याला जरी तुम्हाला रोज पोहे, उपीट किंवा शिरा खायचा कंटाळा आला असेल तर झटपट असे रव्या पोह्याचे मस्त असे स्पंज डोसे तयार होतात. असे डोसे तुम्ही एकदा तरी करून बघा आणि चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.